नमस्कार, मी प्राजक्ता पै शापूरकर आणि आज तुमच्यासाठी सगळ्यात माझी फेवरेट जी रेसिपी आहे ती शेअर करणार आहे। ते म्हणजे कांदे पोहे। आता कांदे पोहे तर आपण नेहमीच करतो, अगदी सोपे आहेत करायला। मी ऑलरेडी आपल्या मास्टर रेसिपीज मध्ये सुद्धा याची अगदी सोपी रेसिपी दाखवलेली आहे की ज्याच्यामध्ये आपले पोहे जे आहेत ते असे अगदी सळसळीत होतात, असे गिचका होत नाही। त्याच्या सगळ्या टिप्स अँड ट्रिक्स पण शेअर केलेत। पण आजचे पोहे खास आहेत का सांगू तर मध्यंतरी मी माझ्या मैत्रिणीकडे इंदोरला गेले होते आणि तिथे मी खाल्ले सराफा गल्लीमध्ये तिखटचे खास इंदोरी पोहे जे जग प्रसिद्ध आहेत। ते का प्रसिद्ध आहेत कारण त्याच्यामध्ये एक खास असा मसाला जातो। तो मसाला म्हणजे जिरावण। तो कसा करायचा आणि हे कांदे पोहे कसे करायचे आजच्या भागात चला बघूया। आता इंदोरी पोहे म्हटलं की जिरावण मसाला हवा आणि ह्या जिरावण मसाल्यामुळेच इंदोरी पोहे खूप टेस्टी होतात आणि काहीतरी स्पेशल वाटतात। पण हा मसाला पहिला आपण आपल्या घरी कसा करायचा तो दाखवते। खूप सोपी रेसिपी आणि अगदी आपल्या घरच्या इंग्रेडियंट्स मध्येच बनते। कशी करायची इथे बघा। आता इथं मी एक छान असं बाउल घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचा जिरावण मसाला म्हणजे जिरा पावडर। तर जिरा पावडर कशी करायची, जिरा जरा कोरडं भाजून घ्यायचं आणि त्याची पावडर करायची। इथं 2 मोठे चमचे मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतलेली आहे। आमचूर पावडर 1 चमचा। हिंग इथं आपण विष्णुजींचा घेतोय, तो खूप स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे अगदी अर्धा पाव चमचा म्हटलं तरी चालेल इतकाच घ्यायचा, कारण हिंगाने आपल्या ह्या जिरावण मसाल्याला टेस्ट येते। नंतर ह्याच्यात आपल्याला घालायची आहे मिरची पावडर। ही जवळपास 1 चमचा भर घालायची। याच्यामध्ये मीठ मात्र आपल्याला घालायचं आहे रॉक सॉल्ट म्हणजेच पादेर लोण म्हणतो किंवा आपलं काळं मीठ म्हणतो ना, ते जवळपास 1 चमचा। आणि आता ह्याच्यामध्ये घालायचे पिठी साखर म्हणजेच पावडर्ड शुगर। ही जवळपास 1 ते 1.5 चमचा घाला आणि आता हे सगळं छान मिक्स करायचं। तुम्ही मिक्सर मध्ये कोरडच असं फिरवून घेतलं तरी चालेल, पण छान आपला हा जिरावण मसाला जो आहे तो रेडी होतो। बघा 5 मिनिटात आपला जिरावण मसाला तयार। एकदा मिक्सर मध्ये फिरवून घेतलं ना तरी चालेल, म्हणजे छान अशा साखरेच्या गुठल्या वगैरे दिसतात त्या दिसणार नाही, अगदी फाईन तयार होईल। किंवा असं जरी वापरलं तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाहीये। आता हा जो जिरावण मसाला आहे हा आपण छान कोरड्या बाटलीमध्ये स्टोर करून ठेवू शकतो। 2-3 महिन्याला काहीच होत नाही जर ओला हात लागला नाही तर। आता हा जो जिरावण मसाला आहे हा आता इथं आपण पोह्यामध्ये वापरणारच, पण तुम्ही एरवी फ्रेंच फ्राईज करा, पापड मसाला पापड करा किंवा कोणतंही स्टार्टर करा, त्याच्यावरती स्प्रिंकल करून खायला खूप छान लागतं। टोस्ट जरी केले आपण ब्रेड टोस्ट आणि त्याच्यावर जरी स्प्रिंकल केलं तर खूप टेस्टी लागतं। काही भाज्या असतात, काही स्टार्टर आयटम्स असतात त्याच्यावर सुद्धा टाकून खायला खूप टेस्टी लागतो। हा कोरड्या बाटलीमध्ये म्हणजे एक बाटली चांगली काचेची सुक्की आपण करून घ्यायची धुवून स्वच्छ, आणि त्यात जर हा मसाला भरून ठेवला तर जवळपास 1-2 महिन्याला काही होत नाही, ओला हात लागता कामा नये एवढंच। मास्टर रेसिपीज मध्ये ह्या आधी मी पोहे दाखवलेले आहे। आमच्या बेळगावला 2-3 प्रकारचे जाड पोहे मिळतात। काही असे असतात की पाण्यात घातल्याबरोबर लगेच गाळायचे म्हणजे त्याचा नाहीतर गिचका होतो। काही पोहे आहेत की आपण भिजवायचे छान करून 2-3दा वॉश करून जर चाळणीत काढले तर ते छान सळसळीत असे फळफळीत होतात। काही पोहे असे आहेत की तासभर तुम्ही पाण्यात भिजत ठेवले आणि नंतर तुम्ही नुसतं पाणी निथळून काढलं तरी ते पोहे सुंदर अगदी फळफळीत होतात। पण आज मी घेतले मध्यम पद्धतीचे जाड पोहे, ते कसे भिजवायचे हेही दाखवते आणि मग आपण पोहे करायला घेऊया। 2 मुष्ट म्हणजे माझ्याकडे माझी सासू सांगते की मानसी 1 मुष्ट असं भिजवायचं प्रमाण। जेव्हा आपण पोहे करतो घरात 4 माणसं असतील तर 4 मुष्ट पोहे आणि 2 असतील तर 2 मुष्ट। तर मी इथं फक्त 2 मुष्ट पोहे तयार करतेय आणि ह्याच्यामध्ये पाणी घालायचं।
स्वच्छ धुवायचे, हे पाणी एकदा काढायचं, पुन्हा एकदा पाणी घालायचं आणि एकदा धुवून घ्यायचे पोहे स्वच्छ. हे चालतात, पण जे गिचका होणारे पोहे आहेत त्याला असं 2-3 पाण्यातनं जर काढलं तर पोहे पूर्णपणे गिचका होतील, हे लक्षात ठेवा. हे आमच्या बेळगावचे मध्यम जाड पोहे आहेत. ह्याला हे बघा, आता एवढं मी 2दा पाण्यातनं धुतलं तरी सुद्धा हे पोहे कसे असे मोकळे मोकळेच आहेत. आणि आता ह्याला असंच ठेवूया. पुढची प्रोसेस सांगते. मी कायमच जे पोहे असतात त्याला फोडणी घालायच्या आधीच इथे हळद वगैरे घालून घेते, कारण त्याच्याने छान पोह्याला ते व्यवस्थित एकसारखं लागतं. नंतर इथं मी पिठी साखर घेतली होती म्हणून, हँडी नॉर्मल साखर. नंतर चवीपुरता मीठ. आपण जिरावन मसाला घालणार आहोत त्यामुळे मीठ थोडंसं कमी घाला. आणि आता हे सगळं छान, हे बघा किती मोकळे झालेत पोहे छान. असे हे मोकळे पोहे व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्यायचं छान करून. आणि आता पुढची प्रोसेस. तर कढई मी ठेवलेली आहे गरम करायला. तेल, यात कढीपत्ता घालायची आवश्यकता नाहीये, तिथं नाही घालत. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कढीपत्ता ऍड केलं तरी चालेल. आणि आता ह्याच्यामध्ये मोहरी, हिरवी मिरची, कांदा हे छान आपण आधी परतून घेऊया. आता इथं बघा कांदा आपला छान ट्रान्सपरंट झालाय. खूप जास्त ब्राऊन वगैरे करायचं नाही. इथं मी एक मोठा बटाटा छान उकडून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, तोही घालायचा. आपण मोस्टली काय करतो, बटाटे चिरून ह्या कांद्याबरोबरच परततो, पण तिथं असं नाही करत. हे बटाटे जे आहेत ते उकडून घेतात आणि मग ह्याच्यात ऍड करतात. आणि आता ह्याच्यामध्ये आपण आपला हा जो स्पेशल जिरावन मसाला आहे तो थोडा घालायचा, म्हणजे छान असं चटपटीत आपले पोहे तयार होतात. हे बघा कलर पण किती सुंदर आलाय. असं झालं की ह्याच्यामध्ये आपले हे जे पोहे आहेत ते घालूया. हे बघा किती छान असे मोकळे झालेत पोहे. आणि आता हे सगळं छान आपण मिक्स करून घेऊ. गॅस एकदम सिमवर ठेवा, कारण पोहे काय होतात नाही तर खाली कढईला लागतात. हे बघा छान. आता हे सगळे आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित. मिक्स केलं की याला वाफ यायला 1-2 मिनिटं झाकण लावून ठेवूया. आता हे छान पोहे आपले मस्त वाफाळलेले आहेत, रेडी झालेत. आता ह्याला सर्व करूया. आता हे पोहे असे प्लेटमध्ये द्यायचे. ओके. आणि ह्याच्यावरती आपण पहिला काय काय करायचं ते दाखवते. जिरावन मसाला हा असा वरून घालण्यामध्ये मजा आहे बरं का, तो जिभेला छान लागतो. बारीक चिरलेला कांदा, नंतर फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि हा इंदोरचा शेव. यस, थोडंसं आणि जिरावन मसाला आणि त्याच्यावर अगदी हलका असा लिंबू. वाव,
अशी आयती प्लेट खायला मिळाली तर काय मज्जा ना. आता मस्तपैकी असा हा जिरावन मसाला मारायचा आणि हे पोहे जे आहेत तसे एकदम यम्मी. सोपं आहे करायला. हा जिरावन मसाला नक्की करा, 5च मिनिटात होतो. आणि हे इंदोरी पोहे उद्या नाश्त्याला बनवायला अजिबात विसरू नका. बघत रहा मास्टर रेसिपीज. मी एन्जॉय करते.